महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी आपला कारभार स्वीकारताच अमरावती शहराची अस्वच्छता तथा अतिक्रमणमुक्त शहर करण्याचे ठरविले आहे। आयुक्त शर्मा यांनी दररोज विविध ठिकाणी निरीक्षण करून स्वच्छतेविषयी आपले कठोर पावले उचलली आहे। विदर्भ न्यूजने 5 जून 2025 तारखेला प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये अग्निशमन विभाग व्यवस्थेमधील असुविधेबाबत मुद्दा उपस्थित केला होता। याचीच दखल घेऊन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी 30 जून 2025 रोजी अग्निशमन विभागाची पाहणी केली। या पाहणी दरम्यान उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी लक्ष्मण पावडे, प्रभारी अग्निशमन अधीक्षक संतोष केंद्रे, अग्निशमन दल मनपा कर्मचारी उपस्थित होते। यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी अग्निशमन विभागाची पाहणी करताना निर्देश दिले की सीसीटीव्ही लावण्यात यावे। अग्निशमन विभाग हे अद्ययावत असणे आवश्यक असून संपूर्ण विभाग संगणकीकरण करण्याचे काम करावे। अग्निशमन विभागाने सर्व अत्यावश्यक सेवेसह सज्ज असणे गरजेचे आहे। अग्निशमन विभागाने आलेल्या सर्व कॉलचा डाटा तयार करावा। अग्निशमन विभागाचे फलक तयार करून विभागाच्या मुख्य ठिकाणी लावावे। अग्निशमन विभागाने समन्वयाने काम करून आपली जबाबदारी पूर्ण करावी। सदर विभागाचे व परिसराचे नियोजन व्यवस्थित करावे। सदर अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक अग्निशमन कर्मचारी, अग्निशमन वाहने, उपकरणे, चालक उपलब्ध आहेत। या ठिकाणी सुसज्ज व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले। या केंद्रांमुळे या परिसरातील विविध भागात आपत्कालीन स्थितीत तातडीने पोहोचता येणार असल्याचे त्यांनी सांगितले। महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे असे निर्देश महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिले आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।